लक्षात येईल। आता हे झालं आपलं पूर्ण पेपर। आता हे समोरच्या ह्याचा खड्डा झाला। आता आपल्याला मेन म्हणजे आपल्याला कटोरी कशी घ्यायची, कटोरी काढायची कशी, तर पाहू शकता या प्रकारे। आता आपल्याला हे आपलं मेन काय आहे, कोणत्याही ब्लाऊजची तुम्हाला कटोरीचं माप काढता यावं, कोणत्याही ब्लाऊज असो कसंही असो तर ते काढता यावं। तर कसं काढता यावं, तर आता आपण पाहू शकता आपली कटोरी आहे 5.5 इंच। कटोरी किती आहे 5.5। तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजच्या मापाची कटोरी काढायची आणि ते आपल्याला शिकायचं आहे। आता याची कटोरी किती आलेली आहे 5.5। आता मी काय करणार आहे, डोळे झाकून आपल्याला हे 5.5 हे ठेवून द्यायचं इथं। आता ही 5.5 रुंदी घेतलेली आहे आणि याला आपण थोडंसं वर जाऊया, कारण आपल्याला आकार देता येतात, चांगला देता येतो म्हणून मी तसं केलेलं आहे। आता आपल्याला गळ्यापासून 1 इंच वर जायचंय। गळ्यापासून आपल्याला कोणताही ब्लाऊज असू द्या, गळा छोटा असो मोठा असो, तुम्हाला गळ्यापासून 1 इंच वर जायचं आणि या प्रकारे तुम्हाला कटोरी तुम्हाला आखून घ्यायची आहे। तर आता पाहू शकता कटोरीचं माप निघलेलं आहे। आता तुमची आता कोणत्याही मापाची जर तुमच्याकडे ब्लाऊज आलं तर तुम्हाला याप्रमाणे कटोरी मोजून घ्यायची, या प्रकारे मोजून घ्यायची आणि आकार टाकून द्यायचा। तुमची इकडं अजिबात मार्जिन वाढत नाही, आलं तेवढं मागचं पुढचं सेम, अजिबात फरक येत नाही। आता आपण हे कटिंग करूया। कारण आपला विषयच आज आहे की कोणत्याही ब्लाऊजची कटोरी कशी वाढवून घ्यायची आणि हा फॉर्म्युला त्याच्यासाठी लागू होतो की आलेल्या कटोरीमध्ये आलेली जी आहे कटोरी, तुम्हाला हे जी मापाची कटोरी आहे ती आपल्याला म्हणजे मोजून घ्यायची। आणि आता बऱ्याचदा काय होतं, बरेच ब्लाऊज बिघडलेले असतात, तर ते कटोरी एक तर 4.5 असते किंवा जास्त मोठी असते। तर त्यासाठी तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे, साईज, ब्लाऊजची साईज पाहिजे आहे। आता या ब्लाऊजची साईज आहे 36। या ब्लाऊजची साईज किती आहे 36। आता 36 म्हटलं की कटोरी 5.5 येते, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। 32 म्हणली की कटोरी 5 येते, 5 आणि 34, 36 ह्या 5.5, पावणे 6 कटोरी येते। आता कसं आहे, कटोरीचे आकार हे बदलतात, मापानुसार बदलतात, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कटोरी एखादी खूपच रोड बाई असते पण त्याची छाती मोठी असते, त्यासाठी आपल्याला कटोरी वाढून घ्यावं लागतं। तर त्यासाठी तुम्हाला तिच्या मापाचा ब्लाऊजचा उपयोग करून घ्यायचा आहे की तुम्हाला ब्लाऊजची कटोरी किती मोठी किती छोटी आहे हे तुम्हाला लगेच समजलं जातं। आणि ज्यावेळेस ब्लाऊज आपल्याकडं मेन म्हणजे सगळ्यात पहिली तुम्हाला काय करायचं आहे, जी लेडीज तुमच्याकडे ब्लाऊज टाकायला येते, तुम्ही त्या बॉडीचं पूर्ण निरीक्षण करायचंय। ही गोष्ट तुम्ही खूप अशी एकदम माइंडफुली लक्षात घेऊन तुम्हाला हे काम करायचं आहे की तुम्हाला ते ब्लाऊजचं तिचं म्हणजे माप पूर्ण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। बॉडी कशी आहे, शेप कसा आहे, कटोरी छोटी आहे की मोठी आहे, गळा खाली उतरतोय की वर हे होतोय, त्यानुसार तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करायची आणि हे लक्षात ठेवायचं आहे। लेडीजनी, जेंट्ससाठी हा फॉर्म्युला लागू पडत नाही, त्यांनी फक्त मापावरूनच काढून घ्यायचं। पण जर लेडीज असेल तर त्यांनी त्या बॉडीचं माप, त्यांचं पाहायचं, उंची किती ब्लाऊज वर जाते की नाही हे पाहायचंय। बऱ्याच जणांना काय होतं की पाठीमागून असं वर उचलतं, मध्ये असं एवढी आकार येतो, असं फोड होतं इथं, ते पण पाहायचं आहे। उंची तुम्ही नेहमी परफेक्ट उंची ठेवली पाहिजे, कारण उंचीनुसार उंची चांगली असेल तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं, उचलत नाही। तर तुम्हाला मेन म्हणजे आलेल्या गिराहिकाचं बॉडीचं मेजरमेंट तुम्हाला म्हणजे निरीक्षण करायचं आहे की यांचं अंगातलं ब्लाऊज कसं आहे। अंगातल्या ब्लाऊजवरून आपल्याला आयडिया येते आणि जसं जसं तुम्ही नवीन म्हणजे जुनं होत चालता तसं तुम्हाला
एकदम परफेक्ट अशी माहिती मिळते. म्हणजे डोक्यात असं क्लिक होतं, अरे यांची उंची आपल्याला थोडीशी वाढून घ्यावी लागेल, कारण ब्लाऊज उचलत आहे, पाठीमागून जे असे गोळे वगैरे असतात ते दिसत आहेत, ते दिसू नये म्हणून एकदम सेफमध्ये यावं म्हणून उंची वाढून घ्यायची एक अर्धा इंच. त्यांना विचारूनच, गिऱ्हाईकाला विचारूनच तुम्हाला हे काम करायचं आहे की तुमच्या बॉडी म्हणजे तुमच्या उंचीनुसार ब्लाऊजची उंची कमी आहे आणि ती आपल्याला वाढून घ्यावी लागेल. सांगूनच घ्यायचं, न सांगता अजिबात काम करायचं नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याच लेडीजची छाती खूप मोठी असते आणि ते ब्लाऊज खाली उतरतं. तर त्याच्यासाठी काय करायचं, समोरचा गळा समोर बऱ्याचदा काय होतं, टेलरकडे टाकलेले असते ब्लाऊज, ते टेलर एवढं लक्ष पण देत नाहीत. आलेली आहे माप, त्या मापानुसार कट करतात, ब्लाऊज शिवून देतात. पण ते नेमकं काय होतं की ती लेडीज म्हणते मी कुणाकडेही ब्लाऊज टाकते पण माझं ब्लाऊज खालीच उतरतं. तर ते का उतरतं ते कुणाला कळत नाही. तर ते काय करायचं, आपण त्यांच्या बॉडीचं निरीक्षण करायचं. त्यांची जर छाती मोठी असेल तर आपण समोरचा गळा छोटा करायचा. समोरचा गळा छोटा केला की म्हणजे की थोडं म्हणजे उतरलं, ब्लाऊज जरी उतरलं तर ते उतरल्यासारखं वाटत नाही. त्याच्यासाठी काय करायचं की समोरचा गळा छोटा करायचा, म्हणजे ब्लाऊज अजिबात म्हणजे उतरलं तरी पण जाणवत नाही, उतरलं तरी जाणवत नाही. आणि गळा जर मोठा असेल, थोडंही उतरलं तर गळा जाणवतो आणि जे समोरचा छातीचा भाग आहे तो दिसतो. आणि तो खाली वाकल्यावर लेडीजचे खूप प्रॉब्लेम असतात, तर ते खाली वाकल्यावर छाती दिसते. तसं तुम्ही तिचं निरीक्षण करूनच त्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर हमखास तुम्ही गल्ली बोळात नंबर 1 जर नाही राहिले तर मग मला कमेंट्स करून सांगा की अशा या गोष्टीमुळे तुम्हाला ब्लाऊज म्हणजे परफेक्ट शिवण्याची जी अंदाज येतो तो एकदम परफेक्ट येतो आणि तुमच्याकडे ब्लाऊज गिऱ्हाईक वाढतं. तुम्ही आणि गिऱ्हाईकाला समजून उमजून सांगून तुमची उंची एवढी पाहिजे, तुमच्या हाईटनुसार उंची आपल्याला एवढी ठेवावी लागेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्यासोबत शेअर करायच्या आणि ते शेअर करून तुम्हाला त्याच्या ब्लाऊजची कटिंग करायची. तर आता आपलं सर्व झालं बोलून, आता आपण कटोरी कट करूया. आणि आपण आता कटोरी कशी वाढून घ्यायची हे पण आता आपला मेन मुद्दा, आपल्याला कटोरी वाढून कशी घ्यायची. ह्या गोष्टी आल्या, हे झालं. आता आपण पाहणार आहोत कटोरी वाढून कशी घ्यायची. मेन म्हणजे आपला मुद्दा हाच आहे की कोणत्याही ब्लाऊजची तुम्हाला कटोरी वाढून घेता यायला पाहिजे, एकदम परफेक्ट आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वाढून घ्यायला पाहिजे ही कटोरी. तर आता आपण तुम्हाला एकदम आतापर्यंत तुम्हाला कोणीच इतकी सोपी मेथड कोणीच सांगितली नसेल, तशी मी आपल्याला एकदम अशी परफेक्ट अशी ही कटोरी वाढून घ्यायची आहे. आता पाहू शकता आलेल्या कटोरीमध्ये आपण 3 इंच वाढून घेणार आहोत. आलेल्या कटोरीमध्ये 3 इंच वाढून घ्यायचं आहे. तर आता मी टेप कसा ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही. आपण टेप ठेवलेला आहे, इकडं 1.5 इंच सोडलेला आहे आणि इकडं आपल्याला किती सोडायचं आहे 1.5 इंच हे. आणि ही आपण काय करायचं, ही लाईन आपल्याला ही जी लाईन आहे ना, ही लाईन आपल्याला ही ओढून घ्यायची. ही लाईन बरोबर या लाईनीने आपण ही वळून घेतली. ही लाईन आता पाहू शकता, ही लाईन आपण वळून घेतलेली आहे. आणि आता याला काय करायचं, तर याला आपल्याला इथं 1.5 इंच खाली वाढून घ्यायचं आहे. 1.5 इंच इथं वाढून घ्यायचं आहे आणि इकडं 1.5 वाढून घेतली आणि इथं 1.5 इंच वाढून घेतली आणि इथं मात्र 1.5 इंच वाढून घेतली. आता आपण काय करायचंय, मेन कटोरी आपण आखून घ्यायची अगोदर मेन कटोरी आपली आता ही मेन कटोरी मी आखून घेतलेली आहे. आपली ही झाली मेन कटोरी. आतापर्यंत तुम्हाला इतकी सोपी पद्धत कुणी सांगितली नसेल. आता मी काय केली, या कटोरीमध्ये आपली ही मेन कटोरी आहे, इथून मी 1.5 इंच केले, इथून मी 1.5 इंच, इथून इथं 1.5, इथून इथं 1.5 आणि हे 1.5. आता आपल्याला काय करायचं,
नेहमी ही बाजू ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो, ही बाजू आपल्याला थोडंसं खाली यायचं, हे एवढं खाली यायचं आपल्याला हे, आणि हे साईड आपल्याला याला मिळवायची, आणि ही या पद्धतीने, कारण आपली काच बटन पट्टी वाढू नये यासाठी आपल्याला ही अशी मिळवून घ्यायची. आणि आता आपल्याला आता इथं काय केलं मी, पाव इंच फक्त शिलाई मार्जिन, ही मात्र शिलाई मार्जिन करत करत नाही वाढवत, या ठिकाणी आपण जिथं 1.5 इंच वाढून घेतलं होतं, इथून इथं 1.5 इंच घेतलं होतं, त्या 1.5 इंचाला आपण हे मॅच केलं. आता तसंच आपण आता पाहू शकता, इथं पण आपण काय करायचंय, पाव इंच शिलाई मार्जिन जी आहे ती करत 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 आपण इथं आलेलो आहोत. करत करत आपण ही शिलाई मार्जिन करत आपण इथं आलेलो आहे. आणि हे काय केलं आपण, हे मी का ओढलं, ही रेष का ओढली मी, तर ही रेष का ओढली, तर आपल्याला ही जी कटोरी आपण जोडतो फ्रंटला, आता जो हा फ्रंट आहे, आता पाहू शकता हा जो फ्रंट आहे, हा तर पाहू शकता हा जोडताना, आता ही झाली मेन, आपण हे मेन झालं, पण आपण हे जोडलेलं नाही. आता ही आपली ही मेन कटोरी इथं आलेली आहे, इथं आता हे बरोबर मी याच्यावर ठेवलेलं आहे, आणि हे मात्र मी वाढून घेतलेलं आहे. हे किती वाढून घेतलेलं आहे आपण, हे 1 इंच आपण वाढून घ्यायचं, 1 इंच तुम्ही वाढून घ्या. बघा हे पाहू शकता, या प्रकारे मी ठेवलेली आहे कटोरी. इथून आपलं माप आहे बरोबर. आता आपण हे काय करायचं, हे आपण आता हे पाहायचं आहे आपल्याला किती खाली आलोत आपण, तर काय करायचं, आता आपण हे जास्तच खाली आलतो, त्याच्यासाठी थोडंसं आपण हा आकार थोडासा इथं घ्यायचा, हा आकार, कारण हा आकार आहे मेन कटोरी. त्याच्यामुळे काय झालं, ह्या कटोरी अशी रेष मारल्यामुळे, टेप लावल्यामुळे हे दिसलं नाही, पण ही कटोरी आपली इथं, तर आपण ह्या कटोरीचं म्हणजे जो फ्रंट आहे तिथून आपल्याला 1 इंच खाली यायचं, फक्त किती, 1 इंच या साईडला, फक्त कटोरीच्या या साईडला आपल्याला 1 इंच, कोणत्याही ब्लाऊज मेन कटोरीपासून तुम्हाला 1 इंच. आता आपण हे इथून इथं 1 इंच खाली आलेलं आहे, तर पाहू शकता हे असं. आणि ही आपण फ्रंट लावून पाहिला तर आपलं परफेक्ट असं, फ्रंटपेक्षा आपलं 1 इंच हे जास्त झालेलं आहे, आणि आपल्याला 1 इंच जास्त लागतो, फ्रंटपेक्षा 1 इंच जास्त लागतं, नाही तर कटोरीला जॉईंट द्यावा लागतं. ते कटोरी ज्यावेळेस आपण गोल आकाराने, जर याला जे गोल आकाराने आपण जोडतो ती कमी पडते, उंची कमी होते, त्यासाठी आपल्याला कटोरी ही जास्त ठेवावी लागते, 1 इंच. 1 इंच आपण कटोरी जास्त ठेवलेली आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला कोणतीही कटोरी अशीच वाढून घ्यायची, कोणत्याही मापाची असू दे, याच प्रकारे तुम्हाला कटोरी वाढून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला वाढून घ्यायची आहे कटोरी. ही होती आपली मेन कटोरी. आता पाहू शकता ही मेन कटोरी, आणि आपण हे मेन कटोरीच्या हे असं वाढून घेतलेलं आहे. इथं जे आहे आपण हे सरळ ठेवलेलं आहे, कारण काच बटन पट्टी आपली वाढणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. हे आपण सरळ ठेवलेली आहे, आणि हे मात्र आपण 1 इंच आपण खाली आलेलो आहे. या बाजूनी 1 इंच आपल्याला खाली यायचं, आणि या बाजूनी मात्र आपल्याला आहे तेवढंच ठेवायचं, कमी जास्त अजिबात करायचं नाही. कारण काय होतं माहिती का, आपलं काच बटन पट्टी वाढल्या जाते, आणि तुम्ही अर्धा इंच ही डाऊन करू शकता, अर्धा इंच सुद्धा डाऊन करू शकता, कारण काच बटन पट्टी वाढली की समोरची बाजू वाढती, आणि ते पोटावर आपली क्रॉस पट्टी येते, ती गोळा होती, ती गोळा होऊ नये, क्रॉस पट्टी कमी जास्त होऊ नये, तर मोजून घ्यायचं आणि कट करायचं. चला आता आपण कटिंग करूया. तर ही होती कटोरी वाढून घ्यायची पद्धत, एकदम परफेक्ट. तर पाहू शकता
ही झाली आपली वाढून घेतलेली, एकदम राईट पाहू शकता, एकदम राईट. आणि हे पाहू शकता याच्यापेक्षा आपल्याला हे एवढं मात्र जास्त पाहिजे, मेन कटोरीपेक्षा इतकं आपल्याला ही साईज जी कटोरी जोडतो ती साईज आपल्याला मोठी पाहिजे. म्हणजे काय होतं आपलं ज्यावेळेस आपण कटोरी जोडल्या जातं त्यावेळेस पाहू शकता असं फाकलं की कमी पडतं आणि मग जॉईंट द्यावा लागतो. तर आपल्याला एवढं आपलं फ्रंटपेक्षा कटोरी 1 इंच आपल्याला जास्त घ्यावी लागती. तर ही होती कटोरी वाढून घेण्याची परफेक्ट पद्धत. तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला कटोरी वाढून घ्यायची आहे एकदम परफेक्ट. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि अजून यामध्ये मला काही सांगायचं राहिलं असेल, विसरलं असेल तर ते पण सांगा. अजून तुम्हाला यामध्ये काही कमेंट्स असतील ते पण सांगा. कटोरी वाढून कशी घ्यायची आज आपण पाहिलेलं आहे स्टेप बाय स्टेप परफेक्ट. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट शिवता येतील. आणि 25 वर्षाचा अनुभव घेऊनच ही कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. जसा मला फायदा झाला तसा तुम्हालाही व्हावा ही इच्छा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.